पाहुणे रावणे सगळे इकडं आहेत पुढं. हे बघा ते दिसले का मंडप पुढं राहिले सगळे पाहुणे रावणे इकडं आहेत. हे सगळं इजित इकडे जर रानात आलं असतं ते पुरेला पेटत होतं, कारण की कांद्याचं राहण्याचं ठिबक आहे सगळं इजलं आता. तर थोडंफार जे राहिले का ते छड्या जोडायचे तिकडं ते सगळेजण. हे अरे धुपीनं तुम्हाला दिसेल म्हणा, नाहीतर बघू शकता मित्रांनो असं बॅन कार पण आली नवरी न्यायला. आताच नाही ती संध्याकाळी येणार आहे. तर तिथं सोडा आपलं बघू सध्या बॅनर इथं खांदायलेत पोरं आणि नंतर बॅनर असं जाऊ दे. तर बॅनर एवढं बांधायचे आपल्याला. तार आणली का कुठे आणि मग कसं बांधते हाताने बांधतो का हा अर्जुन? ते हे दिसायला तिच्यात ते तार अशी कट करून गोल फिरून कट करून आणताय झालं खडं खाणं. अरे कशी तारीन काय होत नाही मला काय मग खडं तर खाण ना तू. अरे खाली खांदायची ती बली बघ 12, 13, 15 फुटाची बली येते. दगड नाही एवढं नाही होत. खांदा आणखी जरसं. अरे खांदत आहे आणखी तुम्ही खाली खांदत नाही झाला तर काय त्याला खांदा आणखी खांदा. सगळ्यात पहिली मी तारा आणतो जाऊन. म्हणजे इथलं काम चालू आहे का तिथल्या कामाचे नुसतं तारा तोडून आणायचं काम. एकूण एकाला जॉईंट मारलं का ते बरोबर होऊन जातं तिथं. बघा इकडं पण बघ तार का तार आहे का काय ती दोरी वाटतं. दोरी आहे ती तार नाही आतमधून मार त्या अशा तोडे गोल हां तोड. तर बघू शकता मित्रांनो असे बॅनर लावले आम्ही. एका साईडने एकूण बल्ली मारली आणि एक साईड पण इकडं हे ऑटोमॅटिकचा पोल होता म्हणा तर ते जसं तसं ठेवलं आहे. आता चला एकदा गावात जाऊ बेस्टपैकी नाव आता मी पाणी बॉटल घेतली आम्ही प्यायला बाटली. चला तहान घेऊन घेतली पाणी बॉटल. आता काय करा चल मित्रांनो आता इथं आवाज परत सांगितलं जरा ओढायला. बघू शकता मित्रांनो इथं एक बॅनर लावलेलं आहे इथं आणि इकडच्या साईडला डायरेक्ट. तर बघू शकता मित्रांनो आता वराड पण आलेले आणि वराडाचं डायरेक्ट आगमन डीजेने झालेले. कारण की ना डीजेचं सीन घ्यायला माझा फोन होता घरी चार्जिंगला लावलेला आणि मी आलो होतो इकडं असत. त्याच्यामुळे दोन्ही टायमिंगला मिसिंग सीन झाला. त्याच्यामुळे डीजे पण दाखवतो तुम्हाला आणि वराड पण दाखवतो. हे बघू शकता सगळं वराड पण आलेले डीजे पण कटण्याला काम आहे. हे बघू शकता सगळं ए चल ना भावने. हे बघू शकता डीजे पण आलेलं आहे. कोणतं आहे महाकाल साऊंड. ए कुठे चालले. तर बघू शकता मित्रांनो सगळे पाहुणे यायचे बाकी आहेत आणखी आणि यांची बालूची यांची फिटिंग झाली. थोडेफार पक्षी यांच्या आता कबूतर ठेवायचे राहिले कबूतर हां तर याच्या ठेवायचे बाकी आहेत. आता बाकीची सिस्टम पण आणखी थोडीफार राहिलेली तर आणखी पाहुणे हे यायचे राहिले त्या हिशोबानं ठेवलेले म्हणा. बाकी थोडं मागं काम तर चला आणखी पाहुणे यायचे बाकी आहेत. आणि इकडे शरबत पण वाटायला चालू आहे. जस्ट मी यांना पाणी वाढून आलो महिलांना. तर सगळं आता शरबत वाटलं तर माझ्या पायावर सांडलं म्हणून हे पायावर पॅन्टीवर हे सगळं. मी आता जस्ट पाय धुतलेत हात पण धुतलेत जस्ट इकडे आलो. हे बघा उबळ मामा पण वाटायलेत पाहुण्याला. तर चला आपलं काम करू एकदा. पाहुणे यायची बाकी आहेत.
थोड़ी बहुत जलन तो सबको होती है। किसी को जम से ऊपर जाते हुए देखकर सब मिलकर रहा उसको गिराना चाहते हैं। नारळा पण ब्लॉक मध्ये होतो. तर बघू शकता मित्रांनो, आता सगळ्यात पहिले लग्न लागायच्या अगोदर माणसांची पंगत बसलेली आहे. इकडे पण काय पाहुणे रावणे बाकी आहेत, आता तिकून आली. हे बघा एकदा यांना वाढू बेस्ट बघा. आता जस्ट पोळ्या वाढून आले पण हे बघा हे हात इकडं पण हात बघा सगळं नेमकं टोपलं ठेवलंय. आणि शंकर भाऊ तर निस्ता बघायला पाणी अरे शाने आता पाणी वाढ ना बरं वाढ मग वाढ जर पुढे टाकायला टाक पण टाक ना गेलंच टाकायचं का. तर चला यांना एकदा बेस्ट वाढू आणि नंतर मग लग्न होईल. त्याच्यानंतर बाकीच्या पंक्ती होतील. नंतर मग पुन्हा मी बसल, मग नंतर शंकर भाऊ बसल, मग सार्थक बसल, आम्ही सगळे तिघं एकाच लाईनी बसू. बघू शकता मित्रांनो सगळे पाहुणे रावणे आहेत, सगळे बसले. सुरुवात होईल आता 10-15 मिनिटात. शिंदे पाटील परिवार तसेच चौधरी पाटील परिवार
बघू शकता मित्रांनो, हे सगळं पुऱ्याला गहूचं काढ पेटलंय आणि पुऱ्याला आणि तिथून पेटत आले म्हणा. तिकून पेटत आले तर नीट तिकडे मंडपापर्यंत गेले. आता कसं तरी पळत आलो मी. पुऱ्याला पेटले, काय विषय राहत नाही तर बाबा. कोणी पेटून दिलं तर काय माहित, पण पुऱ्याला पेटलंय म्हणा. आता ट्रॅक्टरनं नांगरनं हाणायचं ते. या खाली मारा खाली. बस राहू दे, ओके जमलं. हे बाबा पुऱ्याला धुपण जा. बस हो आता मोडा चला मोडा. याला तोडा बरं आहे. बाळू आता नाही येत बाळू. त्याला हीच व्हायचं करू नका त्याला आता. त्याला हीच व्हायचं करू नका आता. त्याला फक्त 10 मिनिटं अर्धा घंटा जेवढा कधी लागणार नाही त्याला थांबायचं. झालं ना? ते बघा ते सगळेजण बघायला तिकडे. हे पाहुणे रावणे पुऱ्याला पेटलं. हे बघा ते सगळे पाहुणे रावणे तिकडे आलेत पळत. सगळे पळत आले दादा तिकडून इकडे. हो ना. बघू शकता मित्रांनो, ते दोघं तिघं जाळ विजवली आणि ट्रॅक्टर आता जस्ट बंद झाले. तरी त्याचं म्हणणं एक इकडं आता सारवीला नेऊन लावते तिथं. जरी सगळं पाहुणे रावणे सगळे इकडं आलेत पळत. बघा ते दिसले का मंडप कुठं राहिले, सगळे पाहुणे रावणे इकडं आलेत. हे सगळं इजित इकडे जर रानात आलं असतं ते पुऱ्याला पेटत होतं, कारण की कांद्याचं रानाचं ठिबक आहे. परत तिकडे बी जात होतं, लय लांबरोग जा गेलं असतं ते लपडा झाला असतं. इकडे कडबा बी आहे, कडबा टेकलेला भला बकळ. परत वरच्या हे कायच करावं, सगळं इजलंय आता. तर थोडंफार जे राहिले का ते छड्या जोडायचे तिकडं ते सगळेजण. हे अरे धुपीनं तुम्हाला दिसेल म्हणा, नाहीतर ट्रॅक्टरवाले उभं राहिलेत. काय रिकामा ताण झाला हेच. परत इतकी धूप आहे बापरे. हे ना असं नाही नांगर वरी जातात नाही, ट्रॅक्टर नाही जात वरी. हो इकडे येत होत ते नांगराने एक साईड पलटी बसली तर इरीकड हो तिकडे घ्या एकदा तिकडे ते काय ते पाईप घेऊन हिंडायले ना ते कापसा पुढे वाळलेलं 2-3 स्वराला सामारून टाकलेलं इथं. रंग आलायचं पहिलं होते त्याला मला बांधवरी खाली. ही पांजण जर पेटली भरपूर लक्ष पाहिजे लग्नात दिवशी. हो ना. घरी काय असू द्या ते एक काम तसं असतं कोणत्या गोष्टीचं एक देऊ नाही ते खरं करायचं. तरी तर आल्याला इतक्या घराला जाऊ ना. बघू शकता मित्रांनो, सगळं पाणी हाणलं इकडे.
सगळं पेटलं होते. तिथून तर पुऱ्याला ते पलकड बी गेलं होतं तिकडं. ते तुम्हाला काढायचं झालं की इथपर्यंत पुऱ्याला पूर्ण गेलं होतं आणि ते आणखी काढा ते त्याला भुस आहे का ते आणखी कंटिन्यू चालूच राहिले जाळायचं. हो हे बघा हे सगळं आणि पाणी घेणे तिथं जर सगळं नांगरानं आणलं. फायनली मित्रांनो आता घरी बेस्ट आलोय आणि जेवण घेऊन असं लागले बापरे. तर आता काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.